प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद 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 आणि धन्यवाद देतो. तुझ्या कृपेच्या द्वारे प्रभूजी पुन्हा एकदा तू आज आम्हाला प्रत्येकांना तुझ्या पवित्र स्थानामध्ये तुझ्या अनुग्रहाने तू आम्हाला प्रत्येकांना एकत्रित केलंस. प्रभूजी धन्यवाद देतो. आणि पवित्र परमेश्वरा, या मौदी गुरुवारच्या या सभेसाठी तू आम्हाला एकत्रित केलेला असताना या प्रथम सभेमध्ये पवित्र परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, बुद्धी, तुझी कृपा, दया तुम्हाला प्रत्येकाला प्रदान कर. सर्व प्रकारचं अडखळण, विघटन, निराशा, दुर्बलता, चिंता, काळजी, भय, दडपण, सर्व विघटन पापा तू दूर कर. तुझ्या आत्म्याने तुझ्या प्रत्येक लेकरांचं जिवंत भरून तुझी स्थिरता प्रत्येकाला तू दे. तुझ्या अभिषेकाने प्रत्येक व्यक्तीचं जिवंत भरून तुझं सामर्थ्य तू आम्हाला प्रत्येकाला प्रदान कर. प्रभूजी, प्रार्थना करत आहोत या ठिकाणी आलेल्या प्रत्येक प्रियजनांचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. बाबा, प्रत्येक की जे तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकांवरती तुझा अभिषेक सामर्थ्य तू प्रदान कर. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व प्रशंसा प्रभूजी आम्ही केवळ तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू लॉर्ड जीसस. धन्यवाद येशूची. हालेलुया. सर्वजण हालेलुया हालेलुया. सुप्रियानो, प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे. आजची ही सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये आणि जोडलेली आहे आणि प्रभूच्या कृपेच्या द्वारे आज पुन्हा एकदा या ठिकाणामध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत. ही परमेश्वराची दया आणि त्याची कृपा आमच्यावरती आहे की आम्ही त्याच्या पवित्र स्थानामध्ये एकत्रित येऊ शकलो. आणि प्रभूने त्याच्या अनुग्रहाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना त्याने एकत्रित केलेलं आहे. सो जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूया. थँक्यू लॉर्ड. आणि या समयामध्ये प्रियानो, मी परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे थोड्या वेळासाठी आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत. आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये मार्क सुवर्तमानाचा अध्याय 14 आणि वचन 32 ते 42 पर्यंत आम्ही वाचणार आहोत. मार्क चॅप्टर 14 वर्स 32 टू 42. मार्क 14, 32 ते 42. गेतसेमाने बागेत येशू नंतर ते गेतसेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान ह्यास बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अति खेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जावो. आणि तो म्हणत होता, अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो येऊन पाहतो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहावले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो ते झोपी गेले आहेत. त्याचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचेना. पुन्हा तिसऱ्या खेपेस येऊन तो त्यांना म्हणाला, आता झोपा व विसावा घ्या. पुरे झाले, घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. आमेन. दैवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्ही पाहतो की गेतसेमाने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त, या बागेमध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त येण्या अगोदर एक महत्वपूर्ण अशी बाब प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर तो करतो. ती घटका किंवा तो जो प्रसंग आहे तो पवित्र शास्त्रातील मार्क सुवर्तमानाचा अध्याय 14 आणि वचन 12 ते 26 पर्यंत प्रियांनो शेवटल्या भोजनासंबंधीच्या या बाबी यामध्ये नोंद केलेल्या आहेत. आणि पवित्र शास्त्रातील या शेवटल्या भोजनाच्या नंतरहून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत काही निवडक शिष्य आहे
या शिष्यांसमवेत प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेमध्ये जातो आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी जातो. कशासाठी जातो? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. हालेलुया. प्रार्थना फार महत्वाची आहे. प्रार्थना की जी आम्हाला आत्मिकरित्या बल देणार आहे, प्रार्थना आम्हाला आत्मिकरित्या शक्ती देणार आहे, प्रार्थना आम्हाला तत्पर करणार आहे, प्रार्थना आम्हाला आत्मिकरित्या जागरूकता ठेवणारी प्रार्थना आहे. आणि म्हणून प्रार्थना फार गरजेची आहे. आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त की ज्या प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासंबंधीच्या अगोदरची ही घटना किंवा ही घटका आहे. पित्याची इच्छा प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी ही होती की प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण, आपलं रक्त, आपलं शरीर त्याने वधस्तंभावरती अर्पावं आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला की जो येशू ख्रिस्तावरती विश्वास करेल त्या प्रत्येक व्यक्तीला विश्वासाच्या योग्य तारण प्राप्त होईल. ही योजना किंवा या पित्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्या अगोदर जो प्रसंग या ठिकाणामध्ये देव केलेला आहे तो प्रसंग आम्हाला पाहायला मिळतो. या प्रसंगामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला लक्षात येते की गेतसेमनी बाग याच्या संबंधी प्रियांनो, जर गेतसेमनी या शब्दाला जर आम्ही अभ्यासलं, या शब्दाला जर आम्ही पाहिलं तर याचा अर्थ होतो चिरडले जाणे किंवा ज्या ठिकाणामध्ये प्रियांनो जे ऑलिव्ह होते, जे जैतून आहे, त्या जैतूनाच्या त्या बीजापासून प्रियांनो तेल काढण्याचं त्या ठिकाणामध्ये ती प्रक्रिया करण्याचं ते ठिकाण आहे. 2016 मध्ये प्रियांनो त्या ठिकाणामध्ये मी भेट दिली आणि त्या ठिकाणामध्ये प्रियांनो पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ठिकाणामध्ये प्रार्थना केली ते प्रार्थनेचं ठिकाण आणि ज्या जैतूनाच्या बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली प्रियांनो ती बाग सुद्धा आम्हाला पाहण्याची परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे प्रियांनो संधी आम्हाला प्राप्त झाली. आणि देवाच्या दयेने प्रियांनो तो सर्व भाग पाहिल्यानंतर आम्हाला ती व्याकुळता लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी कशा प्रकारे तो चिरडला गेला, प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे तो व्याकुळ झाला. गेतसेमनी आणखी याचा एक अर्थ होतो मोठ्या मानसिक व आध्यात्मिक दुःखाचे ठिकाण. मोठ्या किंवा महान मानसिक व आध्यात्मिक दुःखाचे ठिकाण अशा प्रकारचं प्रियांनो गेतसेमनी या शब्दाला प्रियांनो अर्थ त्याचा होतो किंवा चिरडल्या जाणं किंवा ऑइल प्रेस किंवा ज्या ठिकाणामध्ये प्रियांनो जैतुनाचं तेल काढण्याचं हे ठिकाण होतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की या प्रसंगाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सामोरं जात आहे, मनुष्य आणि पिता, एक मनुष्य म्हणून प्रियांनो जो पित्याला भेटण्यासाठी, पित्याची प्रार्थना करण्यासाठी किंवा पित्याला बोलण्यासाठी तो या जैतुनाच्या बागेमध्ये प्रियांनो या गेतसेमनीच्या या बागेमध्ये तो जातो. गेतसेमनी बाग की एक संपूर्ण प्रियांनो संपूर्णपणे ही जैतुनाचं जे फळ आहे त्या जैतुनाच्या बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जातो. आणि या ठिकाणामध्ये प्रियांनो तो प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे व्याकुळतेने तो प्रार्थना करतो, व्याकुळ होऊन पित्याशी तो बोलतो. आणि व्याकुळ होऊन पित्याशी बोलल्यानंतर प्रियांनो जर मी पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर प्रियांनो वचन आम्हाला सांगतं की त्याचे जे घामाचे थेंब आहे ते रक्ताच्या स्वरूपाने प्रियांनो ते त्याच्या घामाचे थेंब पडले. आणि या स्वरूपाने प्रियांनो मला लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त किती भयंकर व्याकुळ तो झाला असेल. या डोळ्यामध्ये प्रियांनो, आमच्या डोळ्यामध्ये प्रियांनो या सर्व गोष्टी जर आम्ही आमच्या डोळ्यासमोर आणल्या तर आम्हाला नक्की लक्षात येईल. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचूया, वचन 32 पासून आम्ही वाचूयात परत एकदा प्लीज. नंतर ते गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आले तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान याच बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. या ठिकाणामध्ये प्रियानो मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने किती जणांना आपल्या सोबत घेतलं? किती जणांना घेतलं? फक्त 3 जणांना. हे तिघ कोण आहेत? पेत्र, याकोब, योहान. परत एकदा म्हणा माझ्या मागे, पेत्र, याकोब, योहान. पेत्र, याकोब, योहान. पेत्र, याकोब, योहान. सो या 3 जणांना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या बरोबर घेतलं आणि या तिघांना घेऊन प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेमध्ये गेला. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं की तुम्ही थोडा वेळ या ठिकाणामध्ये
येशू त्या ठिकाणामध्ये आपल्या शिष्यांना घेऊन गेल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. त्या ठिकाणामध्ये त्याला बसायला सांगितलं. आणि नंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अति खेद झाला आहे. तुम्ही येथे राहा व जागृत राहा. कसे राहा? जागृत राहा. सो आम्ही ज्या वेळामध्ये प्रियांनो आमचं आध्यात्मिकतेचं जीवन आम्ही जगत आहोत, ख्रिस्ती जीवन आम्ही जगत आहोत, आम्हाला प्रत्येकाला जागरूकतेची आवश्यकता फार आहे. जर आमच्या जीवनामध्ये जागरूकता नाही तर प्रियांनो ऑटोमॅटिकली आम्ही या वचनामध्ये जर पुढे आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट या वचनामध्ये सांगितलेली आहे की आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह कसा आहे? अशक्त आहे. देह कसा आहे? हालेलुया. ऑटोमॅटिकली प्रियांनो ज्या वेळामध्ये आम्ही शांत होतो, आमचे डोळे ऑटोमॅटिकली लागायला लागतात, आम्हाला झोप यायला लागते. हालेलुया. आणि आम्ही कधी झोपी जातो प्रियांनो मला लक्षात येत नाही. आणि हा प्रसंग कधीचा आहे? रात्रीचा प्रसंग आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? रात्रीच्या वेळामध्ये जागी राहायला सोपं जमतं का? सोपं आहे का? नाहीये. हालेलुया. तसंच आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रियांनो हे जग रात्रीच्या समान आहे. रात्रीच्या समान. आणि जसा रात्रीचा समय असतो प्रियांनो त्याच्या समान या जगाला प्रियांनो दर्शवलेला आहे. आणि या रात्रीच्या समयामध्ये प्रियांनो ही रात्र लवकरच संपणार आहे आणि दिवस उजडणार आहे. हालेलुया. आता या रात्रीच्या वेळामध्ये म्हणजे आम्ही प्रत्येक जण या जगामध्ये आमचं जीवन आम्ही जगत असताना आम्हाला प्रत्येकांना सुद्धा प्रियांनो जागी राहणं, जागृत राहणं, आम्हाला झोप न येऊ देता आम्ही आध्यात्मिकतेमध्ये प्रियांनो जिवंत राहणं फार गरजेचं आहे. या रात्रीच्या वेळामध्ये म्हणजे या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना प्रियांनो अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवेल की आम्ही आत्मिकरित्या कधी आम्ही झोपी जाऊ आम्हाला लक्षात येणार नाही. ज्या प्रकारे त्या 10 कुमारिका होत्या प्रियांनो, 10 पैकी 10चे 10 झोपी गेल्या. पण ज्या वेळामध्ये नाद झाला, ज्या वेळामध्ये वाणी झाली, त्या वेळामध्ये त्या सर्व जागी झाल्या. आणि ज्यांच्याकडे प्रियांनो दिवे त्यांचे ज्वलंत होते आणि त्यांच्या दिव्याबरोबर त्यांच्याबरोबर तेल होते प्रियांनो, त्या वराला सामोरं गेल्या. पण ज्या झोपी गेल्या होत्या, ज्यांनी फक्त दिवे घेतले होते आणि दिव्याबरोबर आपल्या सोबत त्यांनी तेल घेतलं नव्हतं, त्या बाजारामध्ये तेल आणण्यासाठी विकत गेल्या. जागरूकता आम्हाला दर्शवते की आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रियांनो आम्ही ज्वलंत असणं, आत्मिकरित्या आम्ही तयार असणं, आत्मिकरित्या आम्ही सिद्ध असणं आणि ज्या वेळामध्ये वर येईल त्या वराबरोबर आम्ही सामोरं जाणं प्रियांनो ही जागरूकतेचं दर्शक आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती जागृत नाही प्रियांनो तो व्यक्ती बाजारामध्ये त्या वेळामध्ये प्रियांनो तो तेल आणण्यासाठी बाजारामध्ये जाईल. कदाचित त्याला त्या वेळामध्ये तेलही मिळणार नाही. कदाचित जे सहकारी त्याच्या बरोबर आहेत ते सहकारी सुद्धा त्याला तेल देणार नाही. गेल्या दिवसामध्ये या संबंधी आम्ही वचन पाहिलं की आमच्या ठाई असलेला देवाचा आत्मा आम्ही इतरांना मुळीच देऊ शकत नाही. ती गोष्ट शेअर करण्याची नाहीये. ती गोष्ट इतर जण अनुभव करतील की हा व्यक्ती देवाच्या आत्म्याने, देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे. पण आमचा जो वाटा आहे तो वाटा आम्ही इतरांना मुळीच देऊ शकत नाही. म्हणून तो वाटा, ते तेल किंवा तो अभिषेक आत्ताच आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आम्हाला जागृत राहायचं, आम्हाला जिवंत राहायचं की जो प्रभू ज्या वेळामध्ये तो येणार आहे. वचन आम्हाला सांगतं की ही रात्र सरणार आहे आणि दिवस उजाडणार आहे. ही रात्र प्रियांनो लवकरच सरणार आहे. आम्ही रात्रीच्या समयामध्ये आहोत आणि या रात्रीच्या समयामध्ये आम्ही प्रत्येक जण असताना प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना आमची आत्मिक जी ज्योत आहे ती जिवंत ठेवायची आहे, ज्वलंत ठेवायची आहे. त्यामध्ये तेल, जो तेल आहे प्रियांनो अभिषेकाचं तेल, त्यामध्ये आम्हाला ओतत राहायचंय आणि त्याद्वारे प्रियांनो आत्मिकरित्या आम्हाला जिवंत राहून प्रियांनो प्रभू जो या जगामध्ये येणार आहे त्याला आम्हाला आत्मिकरित्या सामोरं जायचंय. हालेलुया. पण प्रियांनो या ठिकाणामध्ये वचन 35 आम्ही पाहतो. वचन 35 आम्ही वाचूया. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली की शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ.
आणि तो म्हणत होता, अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त थोडंसं पुढे जाऊन त्याने प्रार्थना केली. त्याने अशी प्रार्थना केली, शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जावं. एकीकडे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझी इच्छा नव्हे तर माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी या जगामध्ये आलोय. पण या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशी प्रार्थना का करतो, शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ. आणि तो म्हणत होता, अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने का करावी, का केली असेल? एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझी इच्छा नव्हे तर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर मी सेवा करण्यासाठी आलोय. आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, शक्य तर ही घटका माझ्यावरून टळून जाओ. पण पुढे तो काय म्हणतो, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियांनो, त्या जैतुनाच्या बीजाला ज्या वेळामध्ये त्या चरख्यामध्ये टाकल्या जातं किंवा ज्या प्रेसमध्ये त्याला प्रेस केलं जातं, दाबल्या जातं आणि त्यातून जे तेल काढलं जातं, प्रियांनो, तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर जर आम्ही आणला तर आम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील की ती मनुष्यासाठी सुद्धा प्रियांनो ती गोष्ट फार भयंकर आहे. जर प्रियांनो आम्ही चिरडल्या जातो तर आमचं चिरडलं जाणं ही किती भयंकर आहे. प्रियांनो, ही गोष्ट फार दुःखदायक ठरते की ज्या वेळामध्ये अशा प्रकारचा प्रसंग आम्ही आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणतो, चिरडलं जाणं. कधी बघितलं आम्ही चिरडलं जाणं? प्रियांनो, ही परिस्थिती, हा प्रसंग फार भयंकर आहे. आमचा बोट किंवा आमचं एखादा अवयव जर प्रियांनो एखाद्या वस्तूखाली किंवा जड वस्तूखाली प्रियांनो ज्या वेळामध्ये चिरडल्या जातो, आम्हाला प्रियांनो फार त्रास होतो. तो त्रास लगेच संपत नाही, तो त्रास फार वेळ राहतो, फार दिवस राहतो चिरडल्यानंतर. आणि या ठिकाणामध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त चिरडला जात होता, कारण तो एक मनुष्य आहे, तो एक देव आहे, तो देवाचा एक जिवंत पुत्र तो आहे. आणि जिवंत देवाचा एक पुत्र असताना एक मनुष्य स्वभाव आणि एक शरीर सुद्धा त्याच्या ठायी आहे. आणि त्याला माहिती की जी परिस्थितीला मी आता सामोरं जाणार आहे ती परिस्थिती फार भयंकर आहे, फार भयंकर आहे. ही यातना इतकी सोपी नाहीये. मी ज्या वेळेमध्ये प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या 39 फटक्या संबंधी मी माहिती बघत होतो, माहिती मी वाचत होतो प्रियांनो, त्या लेखामध्ये या गोष्टी लिहिलेल्या होत्या की प्रभू येशू ख्रिस्ताला जे फटके मारण्यात आले, ज्या कोड्याचे फटके मारण्यात आले प्रियांनो, तो चाबूक होता, त्या चाबकाला हाडाचे छोटे छोटे तुकडे सुद्धा बांधलेले होते, हाडाचे तुकडे. आणि त्या हाडाच्या तुकड्याबरोबर काही हुक सुद्धा त्या चाबकाला बांधलेले होते. आणि तो फोटो मी ज्या वेळेस पाहिला प्रियांनो, मी फार व्याकुळ झालो, मला अस्वस्थ सुद्धा मी झालो की ज्या वेळामध्ये तो फोटो प्रभू येशू ख्रिस्ताचा फोटो होता, पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताची जी पाठ आहे ती पूर्ण पाठ, त्याचा पाठीवरती कुठल्या प्रकारचं मांस राहिलेलं नव्हतं. पूर्ण ज्या आपल्या छातीच्या ज्या फासुळ्या, त्या पूर्ण फासुळ्या त्या फोटोमध्ये दिसत होत्या. आणि या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होते की इतकी भयंकर यातना मला सामोरं जावं लागणार आहे आणि माझ्या हातापायामध्ये खिळे ठोकल्यात येणार आहे, डोक्यावरती काट्याचा मुकुट ठेवण्यात येणार आहे आणि जी यातना सहन केली जाणार आहे ती वधस्तंभावरची यातना फार 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 भयंकर असणार आहे. ही यातना इतकी सोपी नव्हती प्रियांनो. जसं एखादा व्यक्ती सुसाईड करतो प्रियांनो, त्याचं आत्महत्या करणं काही मिनिटासाठी प्रियांनो तो ती यातना सहन करतो. जसं आम्ही पाहतो की एखादा व्यक्ती
ज्या वेळामध्ये एखाद्या ट्रेन समोर पियानो तो उडी मारतो, काही सेकंदामध्ये तो व्यक्ती मरण पावतो. एखादा व्यक्ती पियानो फाशी घेतो, काही सेकंदासाठी पियानो तो त्या ठिकाणावरती लटकून राहतो आणि नंतर तो व्यक्ती मरण पावतो. पियानो वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सहन करून मनुष्य मरण पावतो. पण पियानो ही जी यातना आहे, ही यातना इतकी भयंकर होती की जवळपास 6 ते 7 तास प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती पियानो मरणाची यातना तो सहन करत होता. आणि ही जी यातना आहे इतकी भयंकर होती, सर्वात क्रूर, सर्वात भयंकर अशी पियानो ही मरणाची यातना आहे. जसं आपण म्हणतो तिळतिळ मरणं, हे तिळतिळ मरणं हे खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण आहे. आणि या गोष्टी पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी त्याने अगोदरच अनुभवल्या होत्या आणि म्हणून तो चिरडला जात होता. तो इतक्या यातना त्याला होत होत्या. वचन आम्हाला सांगतं की तो व्याकुळ झाला आणि तो अस्वस्थ झाला. अस्वस्थ आणि व्याकुळ होणं पियानो हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की मला जी यातना, माझ्या शरीराला जी यातना होणार आहे पियानो, ती शारीरिक यातना तर आहेच, पण जी आत्मिक यातना प्रभू येशू ख्रिस्ताला होणार आहे की पिता त्याला सोडून देणार आहे, काही क्षणासाठी, काही वेळासाठी. कारण पित्याने सोडणं हे सोपी गोष्ट नव्हती प्रियानो. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये तो वधस्तंभावरती आहे, तो वधस्तंभावरती असताना त्याने जो शब्द त्याने उद्गारला, एली एली लामा सबगतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. पित्याने त्याग करणं हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की पिता माझा त्याग करणार आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी फार यातनादायक, फार त्रासदायक माझ्यासाठी ही गोष्ट असणार आहे. पित्याने त्याचा त्याग का केला? कारण त्याच्यावरती सर्व जगाचं पाप त्याच्यावरती लादण्यात आलं. आणि हे पाप प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्तावरती लादण्यात आल्या कारणाने प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पूर्णपणे अंधकार आला. आणि वचन आम्हाला सांगतं की त्या वेळामध्ये जगभरामध्ये प्रियांनो अंधकार पसरला. हे अंधकार प्रियांनो पापाचं दर्शक आहे. हा अंधकार प्रियांनो स्पष्टपणे आम्हाला पाहायला मिळतं की या अंधकाराच्या द्वारे प्रियांनो पित्याने प्रभू येशू ख्रिस्तापासून आपली नजर फिरवली. आणि ही गोष्ट प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की पिता जर मला सोडून देईल तरी माझ्यासाठी ही गोष्ट फार भयंकर असणार आहे. पियानो आमच्या जीवनामध्ये पित्याने आम्हाला कदापि सोडू नये. पियानो त्या परमेश्वर पित्याने आम्हाला कधी त्यागू नये, यासाठी आम्हाला प्रत्येकांना पवित्रतेचं, शुद्धतेचं आणि प्रभूला आवडणारं जीवन पियानो आमचं तत्परतेने आम्ही जगणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्याने क्षणभर जरी आम्हाला सोडलं, ही गोष्ट पियानो फार त्रासदायक असणार आहे. आणि म्हणून पियानो प्रभू येशू ख्रिस्ताला या सर्व यातना माहिती होत्या. प्रभू येशू ख्रिस्ताला या सर्व गोष्टी माहिती होत्या. तो शारीरिक यातना, शारीरिक सर्व त्रास तो सहन करू शकला असता. या गोष्टी तो करणारच होता. पण पियानो आत्मिक जी यातना आहे ती आत्मिक यातना फार भयंकर होते. आणि म्हणून तो पित्याकडे विनंती करत आहे की तुला शक्य असलं तर तू माझ्यापासून हा प्याला तू दूर कर. पण त्याने काय म्हणलं की माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियांनो आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आम्ही प्रार्थना शिकावं. आम्हाला कदापि आवडत नाही की आम्हाला कुठली यातना, कुठला त्रास आम्हाला व्हावा. पण प्रियांनो ज्या वेळामध्ये आम्ही तोडल्या जातो, आम्ही मोडल्या जातो प्रियांनो, आम्ही व्याकुळ होतो, आम्ही अस्वस्थ होतो प्रियांनो, त्या वेळामध्ये आणखी एका मोठ्या परिपक्वतेकडे आम्ही जात असतो. एक मोठ्या प्रियांनो पारितोषिकाकडे किंवा एका मोठ्या गौरवाकडे आम्ही जात असतो. पण प्रियांनो या गोष्टी आम्हाला सहन करणं आवश्यक असतं. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला तोडतो, ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला प्रियांनो पूर्णपणे मोडून टाकतो प्रियांनो, त्या वेळामध्ये एका मोठ्या परिपक्वतेकडे परमेश्वर आम्हाला घेऊन जात असतो. पण प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये प्रियांनो या सर्व यातना, या सर्व त्रासाला तो सहन करत आहे. हा त्रास सहन करणं प्रभू येशू ख्रिस्तासाठी प्रियांनो ही गोष्ट सोपी नव्हती. तो पूर्णपणे जिवंत देवाचा एकुलता एक पुत्रही आहे. तो एकीकडे
पूर्णपणे तो मनुष्य सुद्धा आहे. आणि ही गोष्ट जर त्याला सहन करणं इतकी सोपी नाहीये. प्रियांनो, इतक्या भयंकर यातना, इतक्या भयंकर त्रास तो आमच्या जीवनामध्ये तो कधीच देत नाही. आता सुद्धा तो फोटो माझ्या डोळ्यासमोर येतोय प्रियांनो, की जी यातना प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केली, की त्याच्या पाठीवरती मांस काहीच नाहीये, काहीच नाहीये. त्याच्या फासुळ्या पूर्णपणे दिसत आहेत. या सर्व गोष्टी त्याने सहन केल्या, त्या केवळ आणि केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी. त्याने आपल्या हातापायामध्ये खिळे ठोकून घेतले, केवळ ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याने डोक्यावरती प्रियांनो काट्यांचा मुकुट त्याने सहन केला, तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, की आम्ही प्रत्येकाने चांगले विचार करावे, आमच्या हातांनी चांगले काम करावे, आमचे पाय हे चांगल्या कामासाठी पळावेत, ना की वाईट कामासाठी. प्रियांनो, प्रभूची इच्छा आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. त्या पित्याची इच्छा आम्ही समजून घेणं फार आवश्यक आहे. आमचे विचार प्रियांनो फार चांगले आहेत असं नाहीये, की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने डोक्यावरती काट्याचा मुकुट सहन केला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केली, की जो काट्याचा मुकुट मी माझ्या डोक्यामध्ये सहन केलेला आहे, की तुम्ही चांगला विचार करावा. तुमच्या विचारामध्ये सुद्धा माझे वचन असावेत, तुमच्या विचारामध्ये सुद्धा माझं भय असावं, तुमच्या विचारामध्ये सुद्धा माझी तत्परता असावी, तुमच्या विचारामध्ये सुद्धा शुद्धता आणि पवित्रता असावी. कारण प्रियांनो, मनुष्य जे विचार करतो प्रियांनो, त्या विचाराच्या योग्यच तो कृती करायला लागतो. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने डोक्यापासून तर तळपायापर्यंत ज्या यातना सहन केल्या, त्या यातना मुळीच सोप्या नव्हत्या. डोक्यावरती काट्यांचं मुकुट आहे, हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत. जे खिळे होते प्रियांनो, ते फार 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 भयंकर खिळे होते. संपूर्ण शरीरावरती प्रियांनो छिन्न विछिन्न संपूर्ण शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं झालेलं होतं. आम्ही फोटोमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला जे पाहतो प्रियांनो, तो फोटो फार सुंदर आम्हाला कदाचित वाटतोय, पण जे स्कॉलर आहेत ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती एक छोटा कपडा सुद्धा नव्हता. त्याला पूर्णपणे नग्न करून प्रियांनो त्या वधस्तंभावरती त्याला देण्यात आलं होतं. त्याच्या शरीरावरती पूर्णपणे जखमा आणि जखमाच होत्या. आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये प्रियांनो, जसं आपण आता सावलीत बसलोय, आपल्याला बाहेर जाऊन प्रियांनो जे ऊन आहे, त्या उन्हाची प्रखरता मला लक्षात येते की किती भयंकर ऊन आहे. तरी हे ऊन आपलं भारतातलं ऊन आहे. जर तुम्ही गल्फ कंट्रीज मध्ये जर तुम्ही जाल, इस्रायलामध्ये जर तुम्ही जाल, तर त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे ते फार भयंकर ऊन आहे. आपल्याला जो वारा लागतो प्रियांनो, तो थोडासा थंडा वारा आपल्याला लागतो, पण त्या ठिकाणामध्ये जी हवा आहे प्रियांनो, ती जी हवा आहे ती वाळवंटामधून येणारी हवा आहे. आणि ती हवा फार उष्णताने भरलेली ती हवा असते. विचार आम्ही करू शकतो की प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त डोक्यावरती कांड्याचा मुकुट, हातापायामध्ये प्रियांनो खिळे ठोकलेले आहे, आणि त्याच्या शरीरावरती प्रियांनो पूर्णपणे जखमा आणि जखमेने प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर भरलेलं आहे. अशा परिस्थितीला प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकांसाठी त्याने त्या सर्व पिढीला त्याने सहन केलं. ती पीडा त्याने सहन केल्यानंतर प्रियांनो, त्याने आपला जो उद्गार आहे तो उद्गार तो या स्वरूपाने काढतोय, एली एली लामा सबक्थनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की यातना मला सहन करावी लागणार आहे, आणि ही यातना इतकी भयंकर असणार आहे, इतकी भयंकर असणार आहे की याची कुठल्या प्रकारची सीमा असणार नाहीये. यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व गोष्टी सहन केल्या, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली की अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, झोपी गेलास काय? खटकाभरही तुझ्याने जागृत राहावेले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.
हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही वचनात पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट आपल्या शिष्याला त्याने सांगितलं की तुम्ही थोडा वेळ सुद्धा तुम्ही जागी राहू शकत नाही का. प्रभू येशू ख्रिस्त जी यातना सहन करतोय प्रियांनो, तो अस्वस्थ आहे, तो व्याकुळ आहे. त्याची अपेक्षा होती, त्याची इच्छा होती की माझे जे शिष्य मी निवडलेत त्या शिष्यांनी माझ्या बरोबर येऊन त्यांनी मला थोडीशी सांत्वना द्यावी. काय वाटतं, द्यायला पाहिजे होती? प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही व्याकुळ असतो, आम्ही अस्वस्थ असतो, अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वाटतं की आम्हाला कोणीतरी सांत्वना द्यावे. सांत्वनेने प्रियांनो आमचं दुःख थोडंसं कमी आम्हाला वाटतं. सांत्वनेने आमच्या जीवनातील जी व्याकुळता आहे किंवा जे आम्ही विवळ झालेलो असतो प्रियांनो, ते विवळ होणं किंवा व्याकुळता थोडीशी, त्याची जी वेदना आहे थोडीशी आम्हाला शमल्यासारखी वाटते. पण या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये दुःख सहन करावं लागतं प्रियांनो, आम्ही अपेक्षा करतो आमचे नातेवाईक, आमचे जवळचे लोक, आमचे मित्र, आमचे ओळखीचे लोक आमच्या बरोबर राहतील, ते आम्हाला अशा परिस्थितीमध्ये ते आम्हाला ते हातभार लावतील. पण प्रियांनो, कोणीच आमच्या बरोबर राहत नाही, कोणीच नाही. ही जगातली रीत आहे, ही जगातली सत्यता आहे की प्रियांनो आमचं दुःख आम्हाला स्वतःला सहन करावं लागतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा ही गोष्ट स्पष्ट केली की त्याने जे दुःख सहन केलं, त्याने जी अस्वस्थता सहन केली, त्याने जी व्याकुळता सहन केली, त्याचे जे 12 शिष्य आहेत त्या 12 शिष्यापैकी या 3 निवडलेल्या शिष्यांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रियांनो आपली प्रार्थनेची वेळ त्यांनी घालवली नाही. या रात्रीच्या समयामध्ये प्रियांनो त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रार्थना करणं सोडून देणं प्रियांनो ही गोष्ट स्पष्ट करते की आमचं दुःख आम्हाला स्वतःला सहन करावं लागेल. हालेलुया. हा अनुभव कदाचित आमच्या जीवनामध्ये आला असेल, येतोय. आमचं दुःख आम्हाला सहन करावं लागतं. अनेक जण म्हणतात की जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तुमच्या बरोबर आलो असतो ना. आणि ज्या वेळामध्ये कदाचित आम्ही त्यांना फोन करतो, फोन सुद्धा लागत नाही. ज्या वेळामध्ये आम्ही त्यांना संपर्क करतो, आमचा फोन सुद्धा उचलला जात नाही. ज्या वेळामध्ये आम्ही कोणी त्याच्याकडे निरोप पाठवतो प्रियांनो, तो व्यक्ती फार बिझी असतो. आमचं दुःख, आमचे क्लेश, आमची अस्वस्थता आम्हाला स्वतःला सहन करावी लागते. जी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सहन केली, त्याने दाखवून दिलं की तुम्हालाही तुमचे दुःख, तुमची अपेष्टा, तुमची निंदा, तुमचा छळ तुम्हाला सुद्धा सहन करावं लागेल. पण यानंतर मोठं पारितोषिक तुमच्यासाठी नक्की प्रभू येशू आम्हाला देऊ करेल. हालेलुया. सो प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये असलेली अस्वस्थता, आमच्या जीवनातील व्याकुळता, या सर्व गोष्टी तो पाहणारा प्रभू आहे. आम्ही किती कष्टातून, आम्ही किती दुःखातून जातोय, या रात्रीच्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही किती संकटातून आम्ही जात आहोत, ही गोष्ट प्रभू पाहत आहे. कारण आम्ही या जगामध्ये रात्रीच्या प्रहराच्या स्वरूपाने आम्ही आहोत. हालेलुया. रात्रीच्या प्रहराप्रमाणे, रात्रीच्या वेळाप्रमाणे आम्ही प्रत्येक जण या जगामध्ये आम्ही जगतोय. पण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे की जो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही. जरी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांनी प्रियांनो सोडलं, जरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या 3 शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर प्रार्थना केली नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं होतं? काय करा? जागृत राहा आणि प्रार्थना करा. वचन 38 मध्ये आम्ही पाहतो की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून. हालेलुया. किती जणांना वाटतं की तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये? प्रत्येकांची इच्छा हीच आहे की परीक्षेमध्ये पडू नये. पण या अंधकाराच्या वेळामध्ये प्रार्थना आणि जागरूकता फार गरजेची आहे. हालेलुया. जे प्रियजन, जे विश्वासणारे प्रार्थना आणि जागरूकता त्यांच्या जीवनामध्ये आहेत, तेच बचावल्या जातात, त्यांचा निभाव लागतो. जे फक्त जागृत राहतात आणि प्रार्थना करत नाही, जे फक्त प्रार्थनाच करतात आणि जागृत राहत नाही, हालेलुया, या दोघांचाही नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पण जो व्यक्ती जागृत आहे आणि जो व्यक्ती प्रार्थनेमध्ये सुद्धा आहे, तो प्रत्येक व्यक्ती प्रियांनो त्याचा निभाव लागेल आणि प्रभू त्याला नक्की त्याच्याकडनं राखून ठेवलेले जे आशीर्वाद आहे, जो मुकुट आहे, तो प्रत्येक स्वरूपाचे कृपा त्याच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. सो प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडखळणं आत्मिक जीवनामध्ये येतात. गेतसेमनी बाग
हे आम्हाला सुद्धा चिरडणारं एक प्रसंग आहे प्रियांनो. अशा प्रकारचे चिरडणारे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात, आले असतील. हालेलुया, आले असतील. हे दुःख प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये सहनही केले असतील. हे चिरडलं जाणं प्रियांनो हे मी जवळून पाहिलेलं आहे. ज्या यातना होतात त्या यातना आज सुद्धा प्रियांनो तितक्याच ताज्या वाटतात की ती घटना आत्ताच घडलेली आहे. चिरडलं जाणं, प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे चिरडला गेला प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं चिरडलं जाणं हे आमच्यासाठी प्रियांनो आमच्या दुःखातून, आमच्या अस्वस्थतेतून, आमच्या व्याकुळतेतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त चिरडला गेला. आमच्या भावना, आमची मानसिकता, आमचे वैचारिकरित्या आम्ही सुद्धा चिरडल्या जातो प्रियांनो ज्या वेळामध्ये आमच्या मनाच्या विरोधात एखादी गोष्ट घडते, आमच्या विचाराच्या विरोधात एखादी गोष्ट घडते, आमच्या मानसिकतेच्या विरोधात एखादी गोष्ट घडते प्रियांनो, आम्ही सुद्धा व्याकुळ होतो, आम्ही सुद्धा अस्वस्थ होतो, आम्ही सुद्धा चिरडल्या जातो. पण इतकी भयंकर यातना प्रियांनो कदापिही प्रभू कोणावरतीच तो आणत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वाटतं की आमच्या बरोबर आमचे कोणीतरी प्रियजन आमच्या बरोबर असावेत की हे दुःख ते आमच्या बरोबर सहन करते, पण कोणीच येत नाही प्रियांनो. आमचं दुःख आम्हाला स्वतःला सहन करावं लागतं. म्हणून आज आम्ही किती जरी दुःखामध्ये आहोत, आम्ही किती जरी कष्टामध्ये आहोत, आम्ही किती जरी व्याकुळ आहोत, आम्ही किती जरी अस्वस्थ आहोत, पण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. आम्ही एकटे नाहीये, आम्ही एकटे नाहीये. या गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त एकटा होता प्रियांनो. शिष्य एका बाजूला आहे. ज्या वेळामध्ये प्रियांनो मी त्या गेतसेमनीच्या बागेमध्ये प्रियांनो जो एक मोठा खडक आहे त्या खडकावरती प्रभू येशू ख्रिस्ताने वचन सांगतं की त्याचे जे थेंब आहेत प्रियांनो, जे घामाचे थेंब आहेत ते थेंब कसे पडले, रक्ताच्या समान. आणि प्रियांनो त्या खडकावरती ज्यावेळेस तुम्ही सुद्धा जाल तुम्हाला ती व्याकुळता नक्कीच लक्षात येईल. तो कळवळा किंवा अस्वस्थ होणं या गोष्टीचा अनुभव नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणामध्ये येईल. आणि जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणामध्ये जाणार नाही ती व्याकुळता आम्हाला नक्कीच लक्षात येणार नाही. पण ती व्याकुळता आणि अस्वस्थता प्रियांनो त्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर जो व्यक्ती त्या ठिकाणामध्ये अंतःकरणातून प्रार्थना करतो प्रभू नक्की त्याची प्रार्थना ऐकतो प्रियांनो. हा अनुभव मी स्वतः केला. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं वचन 37 मध्ये की मग तो येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहावले नाही काय? प्रियांनो आमच्या जीवनातील परिस्थितीच्या कारणाने आम्ही कधी कधी फार थकून जातो, आम्ही फार निद्रिस्त होतो. आम्हाला वाटतं की नको आता तीच तीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडते. होतं असं रिपिटेशन 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 त्याच गोष्टीचं आमच्या जीवनामध्ये घडतं. हालेलुया. परत परत एकच दुःख किती जणांच्या जीवनात घडतं? एकच अनुभव आमच्या जीवनामध्ये. अपयश असेल, अपयश आमच्या मागे एकामागून एक येतं. अपयश, चिंता एकामागून एक चिंतेचं कारण आमच्या जीवनामध्ये येतात. निराशा एकामागून एक निराशेचे कारण आमच्या जीवनामध्ये येतात. दुःख एकामागून एक दुःख आमच्या जीवनामध्ये येतात. आजारपण की एकामागून एक आजारपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रियजनांच्या जीवनामध्ये, कुटुंबाच्या जीवनामध्ये आजारपण एकामागून एक येतं. पण प्रियांनो या गोष्टी घडत असताना आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त 3 वेळेस त्या शिष्यांकडे आला. 3 वेळेस. आणि या 3ही वेळामध्ये आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो ज्या वेळामध्ये या गोष्टी अनुभवल्या, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी पाहिल्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त व्याकुळ झाला, प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो विवळ झाला, प्रभू येशू ख्रिस्त अस्वस्थ झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रियांनो या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर तो बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची अस्वस्थता आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्त
व्याकुळ जरी झाला, प्रभू येशू ख्रिस्त अस्वस्थ जरी झाला, या गोष्टीतून त्याची शिकवण आम्हाला देतो की आमच्या जीवनामध्ये आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही व्याकुळ होतो, पण तो प्रभू म्हणतो मी तुला सोडणार नाही, मी तुला त्यागणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. आमचा प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, आमचा प्रभू आम्हाला कधी त्यागत नाही. तो प्रभू युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस आमच्या बरोबर आहे. की ज्या प्रभूने आमच्या जीवनातील व्याकुळता त्याने दूर केलेली आहे, आमच्या जीवनातील अस्वस्थता त्याने दूर केलेली आहे, की जो प्रभू आमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तो आमच्या बरोबर आहे. आज आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, आज आम्ही किती चिंता आणि काळजीतून जात आहोत, आम्ही जर कदाचित पियानो त्या गेत्सेमनी बागेच्या समान आमच्या जीवनामध्ये पियानो चिरडल्या जाण्याच्या परिस्थितीमध्ये आज जर आम्ही आहोत, तो प्रभू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. तू एकटा नाहीये, तू एकटा नाहीये, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आम्ही म्हणूया माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, माझा प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. जो पियानो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना या गोष्टी तो बोलत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पियानो त्या शिष्यांना त्यांना झोप लागते. आणि आमच्याही जीवनामध्ये पियानो आम्ही आत्मिकरित्या आम्ही उत्सुक आहोत, पण आमचं शरीर कसं आहे, अशक्त आहे. पियानो या शरीराला सुद्धा आम्ही ती सवय लावणं गरजेचं आहे की आमचं शरीर सुद्धा हे तत्पर असावं, आमचं शरीर सुद्धा हे शक्तिशाली असावं, आमचं शरीर सुद्धा उत्सुक असावं. आत्मिकरित्या उत्सुकता आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस असते, पण पियानो ही जी आत्मिक उत्सुकता आहे ही कायम स्वरूपाने सारखी असली पाहिजे. शारीरिकरित्या पियानो उत्सुकता ही सारखी असली पाहिजे. यामध्ये अनेक प्रकारचे अडखळणं येतील पियानो, शारीरिकरित्या अनेक प्रकारचे अडखळणं आमच्या जीवनामध्ये येतील, पण पियानो हे शारीरिक अडखळणं दूर करण्यासाठी आमच्या प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या वाटेने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने आम्हाला प्रत्येकांना चालणं आवश्यक आहे. त्याच वेळेस या शरीरावरती आम्ही मात करू शकतो, त्याच वेळेस आम्ही या शरीरावरती पियानो आम्ही विजय मिळू शकतो. नसता पियानो आमचं शरीर हे दुर्बल आहे, आमचं शरीर पियानो हे कसं आहे, अशक्त आहे. आणि या अशक्त शरीराला सशक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचाच मार्ग आवश्यक आहे. हालेलुया. हालेलुया. सो पियानो आज आम्ही किती दुर्बल आहोत, आज आम्ही किती अशक्त आहोत, या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. सो पियानो आम्ही प्रत्येक जण या परिस्थितीमध्ये जगत असताना, आम्ही प्रत्येक जण पियानो या अस्वस्थ आणि व्याकुळतेच्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रत्येक जण जात असताना पियानो आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. या गेत्सेमनीच्या बागेमध्ये पियानो जी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की पियानो जी परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त, की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं दुःख त्याने सहन केलं, आज आमच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो आम्ही कदापि हा विचार करता कामा नये की मला दुःख होणार नाही. आम्हाला असं कदाच वाटता कामा नये की मी चिरडल्या जाणार नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त चिरडला गेला, जर प्रभू येशू ख्रिस्त व्याकुळ झाला, प्रभू येशू ख्रिस्त जर अस्वस्थ झाला, तर या परिस्थितीला आम्हाला सुद्धा सामोरं जावं लागेलच. नक्कीच, नक्की प्रत्येक व्यक्तीला पियानो या गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये त्याला सामोरं जावं लागतं पियानो. आणि ज्या वेळामध्ये आम्ही प्रत्येक जण या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जातो, पियानो प्रभू आमच्या बरोबर राहतो. हालेलुया. हा विश्वास आम्ही करूया की आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. गेत्सेमनी समान पियानो आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशी परिस्थिती नक्कीच येते. आणि ही परिस्थिती प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पियानो पदोपदी आहे, प्रत्येक वेळामध्ये आहे. जीवनाच्या अनेक प्रसंगामध्ये पियानो आमच्या मनाच्या विरोधात, आमच्या विचाराच्या विरोधात, आमच्या मानसिकतेच्या विरोधात अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. आम्ही चिरडल्या जातो, पण विजय देवाच्या लोकांचाच होतो पियानो. हालेलुया. विजय ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त झाला पियानो, त्या प्रकारे आमचा सुद्धा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा विजय तो प्रभूचा विजय आहे. आणि म्हणून पियानो प्रभू त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना पियानो विजयशाली करू इच्छितो. म्हणून आमच्या मनाच्या विरोधात किती गोष्टी घडू द्या, आमच्या विचाराच्या विरोधात किती गोष्टी घडू द्या, पण आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया.
हा विश्वास आम्ही करतोय. कदाचित आज आम्ही अस्वस्थ आहोत, कदाचित आज आम्ही व्याकुळ आहोत, अनेक गोष्टी आमच्या मनाच्या विरोधात घडत असतील, घडतायत प्रियानो. आमच्या परिवारामध्ये घडतायत, आमच्या नातेवाईकामध्ये घडतात प्रियानो, आमच्या ज्या ठिकाणामध्ये आम्ही राहतो त्या परिसरामध्ये सुद्धा आमच्या मनाच्या, मानसिकतेच्या, विचाराच्या विरोधात अनेक गोष्टी घडतात. पण प्रियानो, या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोरे जातायत, तुम्ही जात आहात, तुम्ही या गोष्टीसाठी प्रार्थना करताय, तुम्ही जागरूकतेने गुडघे टेकून प्रभूकडे विनंती तुम्ही करताय. प्रभू तुमची विनंती ऐकतोय, प्रभू तुमची प्रार्थना ऐकतोय. विश्वास करा, विश्वास करा की तुम्ही गेतसेमनीच्या समान या बागेमध्ये तुम्ही जर आहात तर प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुमची व्याकुलता पाहतो, प्रभू तुमची सर्व प्रकारची अस्वस्थता प्रभू पाहतोय. त्या प्रभूने या गोष्टीवरती प्रियानो विजय मिळवला. तो प्रभू आम्हाला तसं सोडून देईल का? तो प्रभू आम्हाला तसं सोडून देणार नाही. तर तो प्रभू आम्हाला त्यातून नक्कीच बाहेर काढेल, नक्की तो आम्हाला बाहेर काढेल. आणि मी विश्वास करतो की प्रभू तुम्हाला त्या प्रकारचं बल देईल, प्रभू त्या प्रकारचं सामर्थ्य तुम्हाला देईल, प्रभू त्या प्रकारचं सामर्थ्य, कृपा, अभिषेक, ती शक्ती प्रभू तुम्हाला देईल. तुम्ही ज्या गेतसेमनीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, तुम्ही चिरडल्या जात आहात, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही चिरडल्या जात आहात, तुमच्या नातेवाईकांकडनं तुम्ही चिरडल्या जात आहात, तुमच्या प्रियजनांकडनं तुम्ही चिरडल्या जात आहात, प्रभू तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाची परिस्थिती परमेश्वर बदलवेल. कारण प्रभूने म्हणलेलं आहे तुमचे दुःख आनंदात बदलेल. हालेलुया, तुमचे दुःख आनंदात बदलेल. सो आज आमच्या दुःखाला तो प्रभू जाणून आहे. आम्ही किती दुःखामध्ये आहोत, आज आम्ही किती कष्टामध्ये आहोत, आज आम्ही किती चिंता आणि काळजीमध्ये आहोत. कदाचित आम्ही आजारपणाने आम्ही चिरडले जात असो. प्रियानो, प्रभू आम्हाला त्या प्रत्येक चिरडल्या जाण्यापासून प्रभू नक्की बाहेर काढेल. कारण त्या गेतसेमनी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त एकटा होता, पण आता आम्ही या गेतसेमनीच्या समान या बागेमध्ये, या ठिकाणामध्ये आम्ही असताना प्रियानो, आता आम्ही एकटे नाहीये, तर आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. की जो अनुभवी, सर्व शक्तिमान तो प्रभू आमच्या बरोबर आहे. विजयशाली प्रभू आमच्या बरोबर आहे. की जो ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाला हरवलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवला, तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. आम्ही एकटे नाहीये प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला आज या परिस्थितीमध्ये आम्ही असताना, गेतसेमनीच्या परिस्थिती समान आम्ही एकटे असताना आम्हाला वाटत असेल की मी एकटा आहे, मुळीच नाहीये प्रियानो. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी आपली शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देऊन ठेवतो, जसं जग देते तसे नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. प्रियानो, शांतता जर आमच्या जीवनामध्ये नसेल, आमच्या जीवनामध्ये सुव्यवस्था नसेल, त्या वेळामध्ये अस्वस्थ आणि त्या वेळामध्ये आम्ही व्याकुळ होतो प्रियानो, आम्ही भयभीत होतो. पण जर खरी शांती प्रभू जर आमच्या अंतःकरणामध्ये देतो, या गेतसेमनीच्या समान जर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर, तो आमच्या बरोबर आहे, आम्ही चिरडल्या जात असताना सुद्धा प्रियानो त्या परिस्थितीकडे आम्ही कदापि खेचल्या जाणार नाही. परिस्थिती कशी असू द्या, पण आम्ही ज्या वेळामध्ये प्रभूची शांती आमच्या अंतःकरणामध्ये असते, त्या प्रत्येक परिस्थितीला प्रियानो मी आनंदाने सामोरे जातो, आनंदाने आम्ही सामोरे जातो, कारण प्रभूची शांती आमच्या अंतःकरणामध्ये आहे. हालेलुया, त्या प्रभूची शांती आमच्या अंतःकरणात आहे. आम्ही विश्वास करतो प्रभूची शांती आमच्या अंतःकरणात आहे. आम्ही एकटे नाहीये प्रियानो. आम्ही गेतसेमनीच्या समान त्या परिस्थितीमध्ये जरी आम्ही आहोत, आम्ही जरी चिरडले जातोय, आमची मानसिकरित्या आमची चिरडल्या जातोय प्रियानो, आम्ही वैचारिकरित्या आम्ही चिरडल्या जातो, आम्ही आत्मिकरित्या चिरडल्या जातोय, या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या बरोबर आमचा प्रभू आहे. पण या परिस्थितीमध्ये प्रियानो आम्हाला प्रत्येकांना प्रार्थनेमध्ये आणि जागरूकतेमध्ये राहणं आवश्यक आहे. आम्ही जर प्रार्थनेत आहोत, आम्ही जर जागृत आहोत, तर प्रियानो नक्की या प्रत्येक परिस्थितीला आम्ही प्रत्येक जण येशूच्या नावामध्ये विजयशाली झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रार्थनेची तत्परता आणि जागरूकता आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे. जागरूकता कशाने राहील? जागरूकता वचनाच्या द्वारे, जागरूकता त्याच्या अभिषेकाच्या द्वारे, जागरूकता त्याच्या पवित्र आत्म्याच्या वरदानाच्या द्वारे, आणि प्रार्थना की जी प्रार्थना आम्हाला आत्मिकरित्या प्रियानो अधिक प्रबल करेल, आत्मिकरित्या आम्हाला अधिक तो सामर्थ्य देईल. प्रियानो समस्या येतील आणि जातील, अडचणी येतील आणि जातील, दुःख येईल आणि जाईल, आजार पण येईल आणि जाईल, पण प्रभू आमच्या बरोबर कायम राहील. हालेलुया. तो प्रभू आमच्या बरोबर कायम आहे. हालेलुया.
सो मी विश्वास करतो की गेतसेमनीच्या बागेसमान आम्ही जरी चिरडला जातोय, आम्ही अस्वस्थ आहोत, आम्ही व्याकुळ आहोत, तरी आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो अधिक त्याने आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.